इस्रायल-इराण युद्धामध्ये अमेरिकेची एंट्री, इराणच्या 3 आण्विक ठिकाणांवर अमेरिकेचा हल्ला, फोर्डो, नतान्स आणि एसेफहानवर बॉम्बनं वर्षाव, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. मध्य आशियामध्ये आता शांती पर्वाची सुरुवात, इराणवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया, इराणनं युद्ध थांबवावं, पुन्हा हल्ले करू नयेत, अन्यथा सोडणार नाही, ट्रम्प यांचा इशारा. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणही प्रतिहल्ल्यासाठी सज्ज, सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू, इराणचा इशारा. अमेरिकी सैन्य नागरिक निशाण्यावर, तर येमेनमधील हुती बंडखोरांचाही अमेरिकेला हल्ल्याचा इशारा. इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये आणीबाणी लागू, शाळा महाविद्यालय बंद, तर डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवरील हल्ल्याचा निर्णय इतिहास बदलेल, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांची प्रतिक्रिया. बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान. अजित पवार, शरद पवार आणि भाजपच्या पॅनलमध्ये तिरंगी लढत, बारामतीवर वर्चस्व राखण्यासाठी पवार काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला. राज्यामध्ये सध्या तरी ठाकरे बंधू आणि पवार काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता. दुसरच दैनिक बुडारीच्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांचा दावा, तर शरद पवार कधीच भाजपासोबत जाणारच नाहीत, भुजबळ यांनी मांडली रोखठोक भूमिका. हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक, मुंबईतील दादरमध्ये काळा बॅनर लावून सरकारचा निषेध, तिसऱ्या भाषेच्या धोरणाविरोधात मनसेनं थोपटले दंड. आजपासून पुढील 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई आणि उपनगरांनाही येलो अलर्ट जारी, 23 आणि 24 जूनला अतिमुसळधार पावसाचा अंदाज. राज्यामध्ये केवळ 20% क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती, पावसात खंड पडल्यानं खरीपाच्या पेरण्यांना विलंब, शेतकरी चिंतातूर. भंडारदऱ्यातील हरिश्चंद्रगड आणि रतनगडावर पर्यटकांना प्रवेश बंदी, पावसाचा जोर वाढल्यानं खबरदारीचा उपाय, वन विभागाकडून बंदी. 1 दिवसाच्या मुक्कामानंतर ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचं आज पुण्यातून प्रस्थान, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवेघाटातून सासवडला जाणार, तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरला विसावणार. पहलगाम हल्ला प्रकरणी लष्करी तोयबाशी संबंधित 2 जणांनी एनआयएना केली अटक, पाकमधून आलेल्या 3 दहशतवाद्यांना आश्रय दिल्याची माहिती.